कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का? 2026 पासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडून काढेल. आज तुमचं काम दुर्लक्षित झालं, पण तुमची ही एक कुवत कमी लेखली गेली. पण आता चित्र बदलणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात, त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा व्हिडिओ फक्त अंदाज नाही, हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राजतिलकाची सुरुवात होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट नक्की करा, कारण पुढचं ऐकल्यानंतर तुम्हालाच वाटेल हे सगळं माझ्याबद्दल आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्स नक्की कमेंट करा. जो भक्त मनापासून कमेंट करेल त्यांच्यावरती हा आशीर्वाद स्वामींचा राहणारच आहे ना. 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार, याचा खरा अर्थ काय ते पाहू. कुंभ राशीवाल्यांनो, 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावर मर्यादित नाही. थोडं शांत आहे का? आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, संघर्षाची साखळी आणि आयुष्य घालवलं. कामात पण नाव मिळालं नाही, वडिलांनी कष्ट केले पण ओळख बनली नाही, आणि तुम्ही तर सगळं सहन केलं तरीही लोकांनी तुमचं मूल्य कमी लेखलं. हेच आहेत हे रेकॉर्ड आता तुटणार आहे. आतापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं. कोणीही अशी व्यक्ती नव्हती जिचं नाव ऐकताच लोक थांबून ऐकतील. पण आता परिस्थिती बदलून जाईल. जून 2026 पासून कुंभ राशीच्या आयुष्यात तो टप्पा सुरू होत आहे जिथे तुम्ही फक्त कष्ट करणारे नसाल, तुम्ही ओळख बनणारे असाल. ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं शेवटचा शब्द ठरेल. हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता. पण आता 7 पिढ्यांचे रेकॉर्ड एकाच रात्री तुटत आहे. जेव्हा एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडते, आणि कुंभ राशीवाल्यांनो, ती व्यक्ती आता तुम्हीच आहात. तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाही, तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल. लोक म्हणतील हा वेगळा, यांच्यात काहीतरी हाच आहे. हा 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तोडण्याचा पहिला संकेत लक्षात ठेवा. हा फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 5 मोठे बदल एकामागोमाग एक घडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. कुंभ राशीवाल्यांनो, एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल की प्रामाणिक आहे की कुणाचं वाईट केलं नाही तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का? कधी कधी रात्री एकटेपणे हा प्रश्न मनाला चावतो, उत्तर मिळत नाही. पण आज त्या एक सत्य आहे का? देव उशीर करत नव्हता, तो तुम्हाला दाखवत होता. तो तुम्हाला दुर्लक्षितही करत नव्हता, तो फक्त तयार करत होता. लहान जबाबदारीसाठी लहान परीक्षा असते, पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून मोडावं लागतं आणि पुन्हा उभे राहावं लागतं. आजोबांना जे मिळालं नाही, ते वडिलांना जे अर्धवट राहिलं, ते सगळं आता एका व्यक्तीवर थांबण्यासाठी तुम्हाला तयार केलं गेलं जात होतं. म्हणूनच तुम्हाला लवकर यश दिले नाही, कारण लवकर मिळालेले यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश हे जबाबदारी शिकवतं. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला, ज्या ठिकाणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळं एकाच कारणासाठी होतं. तुम्हाला राज्यातीलच झोपावं म्हणून सिंहासनावर बसायला फक्त ताकद नाही तर संयम, शांतता आणि समज हे सुद्धा लागते. देव म्हणून जाणून होतो की जर तुम्हाला हे सगळं आधी दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता. पण आता तुम्ही अपमान पचवू शकत नाही, संघर्ष समजू शकता, यश सांभाळू शकता. म्हणूनच जून 2026 पासून चित्र बदलते आहे. हा उशीर शिक्षण किंवा शिक्षणाची तयारी ही उशिरा होती, पण कुंभ राशीवाल्यांना तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल दिसायला लागतील. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. नंबर 1 आहे, काही लोक आपोआप दूर होतील. कुंभ राशीवाल्यांनो, हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो, पण अत्यंत गरजेचा आहे. 2026 पासून तुमच्या आयुष्यात अनेक लोक हळूहळू शांत होतील आणि अचानक दूर जातील. हे लोक कोण असतील? जे तुमच्या यशावर हसत होते, जे तुमचं अपयश मनोरंजन मानत होते, जे तुमचं नावापुरतं पण तुमच्या संघर्षात दिसले नाहीत. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळत राहिलात, समजून घेत राहिलात, माफ करत राहिलात, पण तुमच्यात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची एक किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागतात, त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही. लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील, कारण
तुमच्या वर्चस्वावर गाजवता येणार नाही. काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावतात. नंबर 2 आहे निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडे येणार. कुंभ राशीवाल्यांनो, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार घडली असेल. तुम्ही योग्य सल्ला दिला पण ऐकलं कुणीच नाही. तुमचं मत बरोबर होतं पण निर्णय कोणीतरी दुसराच घेतला. शेवटी जे घडलं ते चुकीचं ठरलं. तरीही दोष तुमच्या वाट्याला आला. हे चित्र आता बदलणार आहे. जून 2026 पासून कुंभ राशीच्या आयुष्यात हा सर्वात मोठा बदल आहे. म्हणून ऐकणारे नाहीत तर निर्णय देणारे व्हाल. अधिक लोक म्हणायचे थांबा जरा, नंतर बघू आणि दुसऱ्याला विचारून. पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील तू काय सांगतोस. घरात असो, ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो किंवा समाजात असो, तुमचं मत शेवटचं मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल, तुमच्याकडे स्पष्ट विचार आहे. नंबर 3 आहे समाजात तुमचं स्थान उंचावेल. राजतिलकाचा क्षण. कुंभ राशीवाल्यांनो, हा बदल तुमच्या सगळ्यात शांत आणि सगळ्यात मोठा असेल. आजपर्यंत तुम्ही गर्दीत उभे होतात. ओळख नव्हती, नाव होतं पण वजन नव्हतं. 2026 जून पासून हे चित्र हळूहळू ठामपणे बदलत आहे. लोक तुमचं नाव घेऊन ओळख देऊ लागतील. जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायचं तिथे आता तुमच्यासाठी जागा राखीव लागे असेल. कार्यक्रम असो, मीटिंग असो किंवा समाजातील निर्णय असो, तुमची उपस्थिती ही महत्त्वाची ठरेल. हा तो क्षण आहे जिथे राजतिलक फक्त शब्द राहत नाही. राजतिलक म्हणजे मुकुट नाही तर लोकांच्या नजरेतला आदर, तुमच्या शब्दाचे वजन किंवा तुमच्या निर्णयांवर विश्वास. तुमचं कौतुक करतील. काही लोक मनात जळतील पण दोघांनाही एक गोष्ट मान्य करावी लागेल, तुम्ही तर पोहोचलात. आजोबांनी जे नाव ऐकायचं स्वप्न पाहिलं होतं, वडिलांनी जे अर्धवट सोडलं, ते सगळं तुमच्या नावावर पूर्ण होईल. आणि हा आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात. नंबर 4 आहे पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेत येईल. आजपर्यंत पैसा तुमच्यासाठी एक संघर्षाचा विषय होता. कमवलं पण टिकून राहिलं नाही. संधी आली पण शेवटच्या क्षणी निसटली. मेहनत तुमची होती पण फायदा कोणीतरी दुसरंच घेऊ लागलं. हे सगळं आता थांबणार आहे. जून 2026 पासून एक सूक्ष्म पण ठळक बदल जाणवेल. तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही. पैसा तुमच्याकडे येण्याचा मार्ग अचानक लॉटरीसारखं नसेल पण स्थिर, शहाणा आणि वाढत जाणारं असेल. नंबर 5 आहे घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. कुंभ राशीवाल्यांनो, हा बदल बाहेरपेक्षा घराच्या आत जास्त जाणवेल. आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं जायचं पण अंतिम निर्णय कोणीतरी दुसरंच घ्यायचं. तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या पण त्याला वजन दिलं जायचं नाही. हे चित्र आता बदलतंय. जून 2026 पासून तुमचं नाव घरात आधार म्हणून घेतलं जाईल. लहान गोष्ट असो किंवा मोठा निर्णय, घरात आधी एकच प्रश्न विचारला जाईल, तू काय म्हणतेस. आई वडील तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. अभिमानाने, विश्वासाने. भाऊ बहीण, नातेवाईक तुमचं मत दुर्लक्षित करणार नाहीत कारण त्यांनी पाहिलेलं असेल तुमचे निर्णय परिणाम देतात. आजपर्यंत तुम्ही घरासाठी झटलात, समजून घेतलं आणि गप्प राहिलात. मात्र घर तुमच्यासाठी उभा राहील. कधीही एकटे पडला होतात पण आता ती पोकळी भरून निघणार आहे. तो टप्पा आहे जिथे तुम्ही घरात फक्त सदस्य म्हणून सदस्य नसून स्तंभ बनता. लक्षात ठेवा, ज्या घरात मजबूत स्तंभ उभा राहतो तिथे पिढ्यानपिढ्या भक्कम उभ्या राहतात. नंबर 8 आहे 6 आहे खूप महत्त्वाचा इशारा. कुंभ राशीवाल्यांनो, इथपर्यंत ऐकताना मनात आनंद आला असेल पण छातीत अभिमान भरला असेल. पण आता एक सत्य ऐकणे गरजेचं आहे. राजतिलक प्रत्येकाला झेपत नाही कारण वर जाणं सोपं असतं पण वर टिकणं फार कठीण असतं. जून 2026 पासून जे काही मिळणार ते चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तेवढंच वेगाने हातातून विसरू शकतं. जुन्या चुका अजिबात करू नका. अहंकार, जे लोक तुमच्यामुळे उभे आहेत त्यांना कमी लेखू नका. मीच सर्व काही आहे हा विचार राजतिलकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चुकीच्या लोकांवर विश्वास, जे लोक कधी आधी तुमच्या संघर्षात नव्हते पण यश दिसताच जवळ येतील, त्यांच्या डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. गोड बोलणारे सगळेच आपले नसतात. देवाला विसरणे. आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्या बुद्धीमुळे नाही तर अदृश्य शक्तीच्या कृपेमुळे. राजतिलक टिकवण्यासाठी 3 शक्तिशाली उपाय आहेत. कुंभ राशीवाल्यांनो, वर पोचणे महत्त्वाचं असतं पण तिथे स्थिर राहणं त्यातून जास्त महत्त्वाचं असतं. जून 2026 पासून जे काही मिळणार आहे ते टिकण्यासाठी हे 3 उपाय मनापासून पाळा. 1 आहे नम्रता, कधीही सोडू नका. यश मिळाल्यावर बोलण्यात बदल होतो, वागण्यात बदल होतो आणि नकळत
माणूस स्वतःला मोठे समजू लागतो. इथेच तर एक चूक होते. लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला कमी अवस्थेत पाहिलं त्यांच्याशी आदराने वागलात तरच मोठेपणा टिकतं. नम्रता ही कमजोरी नाही, ती राज्य तिलकाची ढाल आहे. उपाय क्रमांक 2 आहे, निर्णय घेताना घाई करू नका. तुमच्याकडे अधिकारी येईल, लोक तुमचं ऐकून अनेक पर्याय समोर येतील, पण प्रत्येक संधी ही योग्य नसते. प्रत्येक सल्ला हा तुमच्या भल्याचा नसतो. म्हणून महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घ्या, शांत राहा आणि मनात ऐका. लक्षात ठेवा, एका चुकीचा निर्णय 7 पिढ्यांचं यश अडवू शकतो. उपाय क्रमांक 3 आहे, कृतज्ञता जपा. आज जे काही मिळालं ते फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नंतर येणाऱ्या पिढीसाठी आहे. म्हणून गर्व नाही, कृतज्ञता ठेवा. ज्यांनी मदत केली, ज्यांनी शिकवलं, ज्यांनी कठीण वेळेत साथ दिली त्यांना विसरू नका. कारण कृतज्ञ माणसाकडून यश कधीही पळून जात नाही. छोटं पण खोल संदेश. कुंभ राशीवाल्यांना, मुकुट हे डोक्यावर असल्या तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत. कारण राजतिलक मिळवायचा नसतो, तो निभवायचा असतो. कुंभ राशीवाल्यांना, आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल तर समजा योगायोग नाही. जून 2026 तुमच्यासाठी फक्त एक नवीन महिना नाही, तो तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय आहे. आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, त्यांना तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक उद्या म्हणतील हा माणूस वेगळाच आहे. पण लक्षात ठेवा, वर पोहोचला तरी नम्र राहिलात, शांत राहिलात आणि योग्य लोकांना जवळ ठेवलं तरच यश टिकेल. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण 7 पिढ्यांचं रेकॉर्ड आज तुमच्यामुळे तुटणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा राजतिलक असं नक्की लिहा. जसेच शक्तिशाली राशी संदेश पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुष्याशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे पुढे चालत राहा. धन्यवाद.